गाईस, उन्हाळ्याच्या सुट्टीत तुम्ही जर गावी आले, तुम्ही जर आंबा खाल्ला नाही, तुम्ही तुमच्या लाईफ मधला सगळ्यात एकदम भारीवाला मुमेंट ना मिस केलाय. हा आंबा बाहेरून हिरवा दिसतो. हा आंबा बाहेरून हिरवा दिसतो, आतून बघा एकदम मस्त पिकलेला आहे. गावाकडे आले आणि तुम्ही जर आंबा खाल्ला नाही म्हणजे शेट. आणि तुम्हाला माहिती आहे, काही जण असं बोलतात की काय तो चुकून चुकून आंबा खायचा. आंबा हा कापून खायचा, व्यवस्थित खायचा. पण जो आंबा चुकून चुकून खाण्यात मज्जा आहे ना, बाप रे बाप, ती मज्जा कशातच नाहीये. वेट, आता हा आंबा मी मस्त धुवून घेतलेला आहे आणि थोडं एकदम असं पिळून घेतलेलं आहे. त्यामुळे बघा हे रस बघा. हा एकदम गोड आहे. आणि सिरियसली गावी येऊन तुम्ही जर आंबा खाल्ला नाही म्हणजे तुम्ही तुम्ही लाईफचा खूप इम्पॉर्टंट मुमेंट असा मिस केलेला आहे. आणि आंबा कधीही ना चुकून खाण्यात जास्त मज्जा येते. कापून आपण खातो ना, ती मज्जा नाहीये कापून आंबा खाण्यामध्ये. गाईस, कमेंट मध्ये सांगा हा कोणता आंबा आहे आणि तुम्ही आंबा कापून खाता की असं माझ्यासारखं चुकून चुकून खाता. कमेंट मध्ये मला सांगा. आणि हो, जे असं चुकून चुकून आंबा खातात ना, त्यांनाच याची खरी किंमत माहिती की याच्यात किती मज्जा येते. हा, काही जण येतील कमेंट मध्ये, इशू तू अशी कशी व्हिडिओ काढतेस ग, तू आंब्याचा व्हिडिओ काढते, आंबाचा चुकून चुकून असतो खायचा, कापून कापून खायचा. भाई, मी खूप डाऊन टू अर्थ आहे. आंबा हा फळांचा राजा आहे. राजा, द किंग ऑफ द फ्रूट्स. ओ माय गॉड. गाईज, मी सकाळपासून 4 ते 5 आंबे खाल्लेले आहेत, तरी बोलतात ना की माझं मन भरत नाहीये. एवढा आंबा हा गोड आहे. वरून बघा पूर्ण हिरवा दिसतोय, पण आतून ही कोई बघा किती छान छान दिसते, एकदम पिकलेली. आणि एवढा गोड आहे ना, सिरियसली यार. तर कधी गावी आले ना, प्लीज आंबा खायचं कधीच मिस नका करू. स्पेशली उन्हाळ्यात जर तुम्ही गावी आले ना, आंबा खाणं कधीच मिस नका करू. आणि कापून प्लीज नका खावा. अशी ही आंब्याची कुई. आंबा हा चुकून खाण्यामध्ये जेवढी मज्जा येते ना, कापून खाण्यामध्ये कधीच येत नाही. चलो गाईज, बाय. आणि कमेंट मध्ये सांगा तुम्ही आंबा हा कापून खाता की चुकून चुकून खाता. कमेंट मध्ये मेन्शन करा. आणि हो, आणि हो, तुम्ही जर गावी आले ना, तर सर्वात इम्पॉर्टंट आहे आंबा खा. हा फळांचा राजा आहे. आंबा खा आणि चुकून चुकून खा.